गेल्या अनेक वर्षांपासून श्रमिकनगर रुद्रेश्वर महादेव मंदिर भक्तांकडून कावड यात्रा त्र्यंबकेश्वर येथून घेऊन येत असतात। तसेच याच पवित्र पाण्याने अभिषेक करून पूजा अर्चना केली जातात। मात्र त्याच अनुषंगाने यावर्षी त्र्यंबकेश्वर येथे न जाता ती कावड यात्रा रामकुंडावर नेण्यात आली। ही कावड यात्रा माजी नगरसेविका तथा बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर यांच्या व सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कावड यात्रा काढण्यात आली। दरम्यान या प्रसंगी भाजप नाशिक महानगराध्यक्ष सुनील केदार, महेश नाना हिरे, नाना शिलेदार, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, विलास गायकवाड, प्रेम पाटील तसेच रुद्रेश्वर पतसंस्थेचे चेअरमन विश्वनाथ बेशेंद्रे, योगेश काकड, मंगला खुत्रे, मनीषा तांगुर्दे, मंगला घाटोळ, चित्रा हिसा, वर्षा चंद्री, प्रतिभा पाटील, राणी चव्हाण, आशा सदगीर, राहुल चौधरी आदी। दरम्यान प्रसंगी माजी नगरसेविका वर्षा भालेराव, रोहिणीताई नायडू, अनिल भालेराव, अशोक जाधव यांनी कावडधारी महिलांचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कावड यात्रा सुरू करू म्हणून आज आम्ही कावड यात्रा रामकुंडावरून आम्ही सुरुवात केली आणि आज रामकुंडावरून श्रमिकनगर जे महादेव मंदिर आहे तिथे कावड यात्राची सांगता होणार आहे आणि राखी बांधण्याचा पण कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळे सर्व महिला आणि सर्व आपले बांधव सगळ्यांनी सहभाग घेतला आणि आज श्रमिकनगरमध्ये उद्या सकाळी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करणार आहे। जय श्रीराम। दरवर्षीच्या सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही हा कावड यात्रेचा उत्सव साजरा करत आहोत। दरवर्षी आम्ही त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ही कावड यात्रा आणायचो। यावेळी त्र्यंबकेश्वर येथे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही या पवित्र रामकुंड येथील हे पवित्र जल घेऊन ते सोमेश्वर रुद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी जाऊन आता रात्री 12 वाजता अभिषेक करणार आहोत। आणि या कावड यात्रेसाठी आमच्या सर्व श्रमिकनगर भागातील महिला, तरुण, बालक सर्व असं एकत्रित येतात आणि हा दरवर्षाचा कावड उत्सव आम्ही साजरा करतो। जय श्रीराम, हर हर महादेव। आमच्या श्रमिकनगर प्रभागातील माजी नगरसेवका हेमलताताई कांडेकर या सालाबादाप्रमाणे दरवर्षी कावड यात्रा काढतात। मागच्या वर्षी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो। यावर्षी त्यांनी सर्व महिलांनी नियोजन केलं की पवित्र रामकुंड तिथून आपण जल न्यायचं आणि आमच्या महादेव मंदिर श्रमिकनगर इथं अभिषेक करायचं। हा त्यांचा उत्सव दरवर्षी खूप छान होतो आणि सर्व महिला त्यांना साथ देतात आणि त्यांच्याबरोबर सर्व मिळून प्रमाणे दरवर्षी हेमलताताई कांडेकर आणि दिनकर कांडेकर दरवर्षी कावड यात्रेचे नियोजन करतात। दरवर्षी ते त्र्यंबकेश्वरला घेऊन जातात। यावर्षी त्यांची सगळ्यांची इच्छा झाली की यावेळेस आपण आपल्या पवनपुरी अंगेवरती रामकुंडावरती यावेळेस कावड यात्रा न्यायची। कांडेकर आत्यांनी आणि कांडेकर मामांनी आणि सगळ्या श्रमिकनगरच्या वासियांनी आज कावड यात्रेचा मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहिले आणि इथून आता पायी श्रमिकनगरला निघणार आहे। मी सगळ्यांना निमित्ताने शुभेच्छा देतो। त्याच्या पुढे आम्ही पायी तिथून निघणार आहे। मंडळाच्या वतीने दरवर्षी कावड यात्रेचं आयोजन केलं जातं। दरवर्षी त्र्यंबकेश्वरकडून ही कावड यात्रा निघते, परंतु यावेळेस काही कारणानं त्या ठिकाणी रस्ते बंद असल्यामुळे रामकुंडापासून या कावड यात्रेचा शुभारंभ झाला। अतिशय उत्साहवर्धक वातावरणात दरवर्षी ही कावड यात्रा निघते। आपल्या माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर आणि दिनकरराव कांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी प्रेम पाटील, महेश भाऊ या सर्वांच्या वतीने, आपले नारायणराव जाधव सर्वांच्या वतीने ही कावड यात्रा निघते। श्रावणात अतिशय चांगलं अशा वातावरणात या कावड यात्रेचा आगमन झालेलं आहे। सर्व नाशिककर बांधवांना या कावड यात्रेच्या निमित्त मी शुभेच्छा देतो। हर हर महादेव, बोल गंगा गोदावरी माता की जय। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।